नमस्कार, राजनंदा क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचा टकू। खूप वेगळी अशी रेसिपी आहे आणि खायला एकदम अप्रतिम लागते। यासाठी मी इथे अर्धा आंबा घेतलेला आहे। म्हणजे आपल्याला तोतापुरी आंब्याची कैरी घ्यायची आहे। आता ही कैरी आपण किसून घेऊया। तर मी इथे छोटी किसणी यूज केलेली आहे। तुम्हाला हवा असल्यास तर मोठी किसणी यूज करू शकता। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे कैरी किसून घ्यायची आहे। तर आता आपले किसून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण साहित्य घालूया। इथे मी 2 चमचे गूळ यूज करणार आहे। तसेच चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपला मसाला हा सगळीकडे लागला पाहिजे। तुम्ही पाहू शकता आपलं आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवू। तडक्यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतला आहे। पॅन गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा तेल घालायचं। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं। आता मी याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता। या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा। अर्धा चमचा हिंग घालून हलवून घ्या। आपला तडका तयार झालेला आहे। तर आपण या टकूवरती घालूया। मी टकूचे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलंय। तर आपण हा तडका याच्यावरती घालूया। तुम्ही पाहू शकता गोड, आंबट, तिखट अशा तिन्ही चवीचा आपला कैरीचा टकू तयार झालेला आहे आणि हा दिसायलाही खूप छान दिसतो। जितका छान दिसतोय तितका छान खायला लागतो सुद्धा। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।